ही वारीसाठी विठ्ठलाचा प्रसाद जास्तीत जास्त भाविकांना मिळावा यासाठी 6 लाख बुंदीचे लाडू बनवण्यात आलेले आहेत। दररोज 10,000 तर संपूर्ण वारीमध्ये 6 लाख लाडू तयार होणार आहेत। लाडू तयार करण्यासाठी 80 कर्मचारी अहोरात्र सध्या काम करत आहेत। मंदिर परिसरामध्ये जादा विक्री केंद्र देखील तयार करण्यात आलेली आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। माघी यात्रेचा सोहळा 8 फेब्रुवारी रोजी संपन्न होता आणि आपण एकंदरीत बघितलं तर आता मी येणारा प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू मिळावा यासाठी मंदिर समितीच्या वतीने आता बुंदीचे लाडू तयार करण्याचं काम सुरू आहे। एकंदरीत आपण बघितलं तर दिवसाला 50,000 लाडू तयार होतात। मंदिर समितीच्या वतीने 6 लाख लाडू तयार करण्यात आले आहेत। आपल्याबरोबर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराज, अशा माघी यात्रेचा सोहळा 2 दिवसावरून ठेवलेला आहे, विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू दिला जातो, कशी तयारी सुरू आहे? आतापर्यंत एकूण 5 ते 6 लाख लाडू तयार झालेले आहेत आणि एक लाडू 70 ग्रामचा आहे। एका पाकिटामध्ये 2 लाडू असतात, तसे 140 ग्राम त्याचं वजन आहे। त्याची किंमत 20 रुपये आहे आणि आपण आता बघू शकता की माझ्या हातात आता सध्या हे लाडूचं पॅकेट आहे, त्याच्यावर बॅच क्रमांक 2 किती तारखेला तयार झालं आहे, हे 6 फेब्रुवारीला तयार झालेलं आहे आणि हे याची किंमत 20 रुपये आहे, वजन 140 ग्राम आहे। 10 दिवसाच्या आत हे लाडू आपण खाल्ले पाहिजेत, नाहीतर लाडू खराब होईल। मंदिर समितीने अन्न व प्रशासन विभागाकडून सर्व त्याचं प्रमाणपत्र घेऊन त्याच्या टेस्टिंगला उतरल्यानंतरच हे लाडू आपण भाविकांच्या हाती दिलेले आहे। माघ एकादशीला एकादशी असते, एकादशी दिवशी राजगिऱ्याचा लाडूही दिला जातो, ते लाडू किती तयार करणार? आतापर्यंत 1 लाखाच्या आसपास राजगिऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। राजगिऱ्याचे लाडू आपण आउटसोर्सिंग करतो आणि लाडू कमी तेही पडणार नाहीत याची मंदिर समितीने दक्षता घेतली आहे। नक्कीच आपण बघितलं तर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू दिलेला होता। आतापर्यंत 6 लाख लाडू तयार झाल्याचं आपल्याला मंदिर समितीकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन जेडी सह माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।